नमस्कार सर्वांना. ज्या व्यक्तीने तुम्हाला हा व्हिडिओ सेंड केलेला आहे, नक्कीच त्याला असं वाटतोय का तुमच्या लाईफमध्ये आणखी एक इन्कम सोर्स ऍड झाला पाहिजे आणि तुमच्या लाईफमध्ये चांगला पॉझिटिव्हली युटर्न आला पाहिजे. नक्कीच तुम्ही बरोबर ऐकताय. राईट आहे. कारण ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ पाठवलेला आहे त्याने एक तुम्हाला सुवर्ण संधी पाठवलेली आहे. हा एक व्हिडिओ नसून तुमच्या लाईफमध्ये एक चांगला युटर्न, पॉझिटिव्हली युटर्न येणारा मार्ग तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त 10 मिनिटाचा असणार आहे. या 10 मिनिटामध्ये एक तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. कारण आजच्या परिस्थितीमध्ये जी महागाई आहे तो आपला प्रॉब्लेम नाही. तर आपला प्रॉब्लेम आहे आपली इन्कम सेट नाही किंवा इन्कम सोर्स आपल्याकडे व्यवस्थित नाहीत, चांगले नाहीत आणि एक्स्ट्रा नाहीत. म्हणून हा इन्कम सोर्ससाठी एक जबरदस्त तुमच्या जवळ मार्ग तुम्हाला मिळतो. आपण पीपीडीच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेऊया. नक्कीच. कारण ही इन्फॉर्मेशन मार्केटमध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी बघायला भेटली असेल. राईट आहे. तुम्ही कोणाकडनं तरी ऐकली असेल. पण आता ही प्रॉपर गोष्ट समजून घ्या. कारण नक्की आहे काय हे समजणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ही गोष्ट क्लिअर समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या काही गोष्टी क्लिअर होणार नाही. ही आहे एक जबरदस्त मोठी ऑपॉर्च्युनिटी जी टेक्नॉलॉजीमध्ये मोडते. कारण आज तुम्हाला माहित आहे आजचा जो दौर बोलतात आपण नाही का, हा आहे टेक्नॉलॉजीचा. तुम्हाला माहित असेल मार्केटमध्ये फॉरेक्स आणि क्रिप्टो हा एकदम फास्ट मध्ये रिटर्न्स देणारा हा एक मात्र पर्याय उरलेला आहे. साधारण लोकांसाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी याच्यासाठी आहे कारण मार्केटमध्ये फास्ट इन्कम घेण्यासाठी रिअल इस्टेटमध्ये पैसे लावा किंवा तुम्ही कंस्ट्रक्शन लाईन मध्ये जा, बिल्डर्स बना किंवा पॉलिटिशियन मध्ये जा. ह्या 3-4 ठिकाणी खूप मोठा पैसा आहे. पण साधारण व्यक्तीला या गोष्टी करणं पॉसिबल नाही. मग त्यांच्यासाठी हा क्रिप्टो एकदम जबरदस्त नवीन टेक्नॉलॉजी बेस्ट फायदेशीर होणार आहे. हे आहे काय? खूप महत्वाची गोष्ट आहे. व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचे. 10 मिनिटाचा व्हिडिओ परत परत आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय. तुम्हाला जमला तर 2 ते 4 वेळा नक्कीच बघा आणि ज्याने हा व्हिडिओ सेंड केलेला तुम्हाला पाठवलेला आहे त्याला व्हिडिओ संपल्यानंतर थँक्यू नक्कीच बोला. बघूया. डिसेंट्रलाइज सिस्टम. इथे कोणतीही कंपनी नाही, कोणीही बॉस नाही, कुठलाही एमडी नाही, सीएमडी नाही. नो कॅपिंग, नो क्लोजिंग, नो पीव्ही, नो बीव्ही, नो मॅचिंग, नो लेग मेंटेन, नो टार्गेट्स. म्हणजे काय, खूप सारे डायरेक्ट सेलर असतील, नेटवर्क मार्केटिंग असेल, त्या ठिकाणी सेंट्रलाइज सिस्टम असते. म्हणजे कोणीतरी मालक असतो, कुठेतरी मॅनेजर असतो. राईट आहे. कुठली तरी एक सिस्टम असते. आपला टायमिंग जाण्याचा फिक्स असतो, येण्याचा फिक्स असतो. आपली जी इन्कम असते किंवा महिन्याचा पगार सॅलरी असते तो फिक्स असतो. राईट आहे. तुमचा लंच ब्रेक हा फिक्स असतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्यावरती डिपेंड असतात. ती सेंट्रलाइज सिस्टम असते. आणि डिसेंट्रलाइज सिस्टम म्हणजे तिथे कोणी केंद्रबिंदू नाही, आपणच आपला स्वतःचा मालिक. ही जबरदस्त सिस्टम. ही कुठली कंपनी नाही. बऱ्याच ठिकाणी आपण कंपनी बघतो तिथे एमडी सीएमडी वगैरे या गोष्टी असतात. नो बॉस, इथे कोणी तुमचा बॉस नसणार आहे. राईट आहे. कॅपिंग आणि क्लोजिंग. बरीचशी लोक अशा अशा नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये काम करतात तिथे कॅपिंग असते, ज्याला तुम्ही सिलिंगही बोलू शकता. म्हणजे काय, उदाहरणार्थ लेफ्टला आणि राईटला मॅचिंग करा, तुम्हाला एवढी एवढी अमाऊंट येईल. आणि जर मॅचिंग जास्त झाली तर त्यांची एक सीमित अमाऊंट असते, त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा ते देऊ नाही शकत. मग ते कॅरी फॉरवर्डची तिथे सिस्टम असते. राईट आहे. क्लोजिंग म्हणजे काय, डेची क्लोजिंग असते किंवा वीकली क्लोजिंग असते किंवा 15 दिवस किंवा महिन्याची क्लोजिंग असते. ही क्लोजिंग आणि त्याच्यानंतर पेमेंट येण्याचे दिवस अलग असतात. आता तुम्हाला ही सिस्टम आहे, इथे क्लोजिंग वगैरे नाही. पीव्हीबीव्ही म्हणजे पर्सेंटेज व्हॅल्यू किंवा बिझनेस व्हॅल्यू. तुम्ही जी दिलेला टर्नओव्हर असतो त्याच्यावरती अलग केलेली एक अमाऊंट असते, त्याला बिझनेस व्हॅल्यूम किंवा पीव्ही पर्सेंटेज व्हॅल्यूम असा बोलला जातो. आणि त्याच्यावरती तुम्हाला जे काय पर्सेंटेज असेल 5-10% ते मिळणार आहे. इथे असा कोणताही प्रकार नसणार आहे, कुठलीही मॅचिंग नसणार आहे, लेग मेंटेन नसणार आहे आणि कोणत्याही प्रकारचा टार्गेट नाही. मग आहे काय, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, 100% डिस्ट्रीब्युशन इथे आहे. म्हणजे तुम्ही जो काही टर्नओव्हर करणार ते 100% डिस्ट्रीब्युट होणार आणि इन्स्टंट
पेमेंट म्हणजे जागेवरती, ज्या टेबलवरती तुम्ही बसलाय, ज्या हॉटेल्समध्ये बसलाय, जिथे तुमची ही डील होते, त्याच ठिकाणी विदिन सेकंडमध्ये हे सर्व डिस्ट्रीब्युट होणार. कारण इथे कुठलीही कंपनी नाही, कुठलाही एमडी नाही, सीएमडी नाही, तुमच्यामध्येच त्या काही गोष्टी होणार. मग हे कसे होणार? तर आपल्याकडे 12 व्हर्च्युअल स्पेस आहे. कोणताही बिझनेस हा करण्यासाठी आपल्याला जागा लागते. ही जागा आपल्याला इथे मिळते मोबाईलवरती. आता तुम्हाला जर तुमचा स्क्रीन तुम्हाला क्लिअर दिसत असेल, तर तिथे एक मोबाईल आहे. मोबाईलवरती 12 जागा दाखवलेल्या आहेत. या जागा कशा काम करतायत, तिथे आपली इन्कम कशी होईल याच्यावरती आपण बघूया. एकदम जबरदस्त कमी खर्चामध्ये मोठा पैसा साधारण व्यक्ती कसा कमवू शकतो, तर त्या गोष्टी इथे जबरदस्त आहेत व्हर्च्युअल स्पेसमध्ये. इथे या आपल्या 12 जागा आहेत. पहिल्या जागा तुम्हाला बघायला भेटल्या तुमच्या स्क्रीनवरती 8 जागा आहेत. ज्या जागांवरती पॉइंट्स काही आहेत, प्रत्येक जागेवरती 6 पॉइंट आहेत. तुम्हाला 7 पॉइंट दिसतात. 7वा पॉइंट, पहिला पॉइंट आपला आहे. त्याच्यानंतर खाली जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला कसे भरायचे आहेत, कसे फिलअप करायचे आहेत, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. या टोटल 8 जागांचं नाव आहे S6. म्हणजे एका स्लॉटमध्ये 6 लोक बसू शकतात. 6 लोकांसाठी ती जागा आहे. 8 जागांमध्ये 6 लोकांसाठी जागा आहे. दुसरे स्लॉट आहेत S3. ये स्लॉट 4 आहेत. यांचं नाव आहे S3. आता ये स्लॉट कसे आहेत, जागा कशा आहेत, बऱ्याचशा लोकांना याचा कन्फ्युजन असतो. कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी एक एक्झाम्पल देतो. इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते मारुतीची एक गाडी आहे, तिचं नाव आहे आर्टिका. जेव्हा ही पासिंगला जाते तेव्हा हिला आर्टिका कमी बोलतायत आणि आरटीओ हिला काय बोलतो, 7 सीटर. त्या पद्धतीने S6 चा स्लॉट आहे, याचं नाव आहे, या 8 स्लॉट आहेत, यांना आपण बोलतो S6. म्हणजे याच्यामध्ये 6 लोक बसू शकतात. जसं आर्टिकामध्ये 7 लोक, तसं या स्लॉटमध्ये S6 च्या 6 लोक बसतात. दुसरी गाडी आहे जी आहे मारुतीचीच वॅगनर. ही जर आरटीओ पासिंगला गेली तर आरटीओ हिला बोलतो 5 सीटर. त्या पद्धतीने आपला जे 4 स्लॉट अलग आहेत त्यांचं नाव आहे S3. म्हणजे त्याच्यामध्ये 3च लोक बसू शकतात. ही एवढी गोष्ट जर तुमची क्लिअर झाली तर तुम्हाला हा लाखो करोडोचा व्यवसाय 100% समजला, हे समजून घ्या. क्लिअर कट, बरोबर, याची गॅरंटी. आता हा झाला 12 जागांचा स्पेस. म्हणजे 12 जागा आपली कशी आहेत त्या पद्धतीने. मग यांचा प्लेसमेंट कशी होते, राईट आहे. तर जेव्हा आपण S6 मध्ये येतो, एक स्लॉटची गोष्ट करूया S6 ची. जसा पण एक व्यक्ती आपल्याकडे येतो तर त्याची प्लेसमेंट इथेच होते, लेफ्ट साईडला, राईट आहे. दुसरी राईट साईडला, तिसरी 1च्या खाली लेफ्टच्या, आणि दुसरी 4 नंबर दुसऱ्याच्या खाली, 5 नंबर 1च्या खाली आणि 6 नंबर 2च्या खाली. या पद्धतीने एकदम सुपर प्लेसमेंट दिलेली आहे. कारण प्रत्येकाच्या खाली लोक गेली पाहिजेत. या पद्धतीने हा सॉफ्टवेअरवरती डिझाईन केलेला प्रोग्राम आहे. मला खूप आवडला. तुम्हाला ही गोष्ट क्लिअर समजली असेल. S3 ची प्लेसमेंट कशी आहे, तर 1 बाय 1. एक नंबर, एक नंबरलाच येणार, 2 नंबर लाईन आणि 3 नंबर. या पद्धतीने ही प्लेसमेंट आहे. इम्पॉर्टंट काय, आपल्याला काय मिळणार, ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. तर इथे डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे बघणं गरजेचं आहे, कारण डिस्ट्रीब्युशन खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण S6 चा स्लॉट घेतो, तुम्ही स्लॉट किती परचेस करू शकता त्याच्यावरती आपण नंतर बोलूया. आता डिस्ट्रीब्युशन बघा. जसं आपण S6 चा स्लॉट घेतला, मी मगाशीच बोललो 100% डिस्ट्रीब्युशन आहे. जसा पण पहिला व्यक्ती आला तर याची जेवढ्याचा स्लॉट घेतलेला आहे तेवढेचे तेवढे पैसे विदिन सेकंडमध्ये तुमच्या वरती गेले. तुमचा अपलाईन असेल किंवा सुपर अपलाईन असेल. दुसरा व्यक्ती आला, ते पण 100% डिस्ट्रीब्युट झाले, अपलाईन आणि सुपर अपलाईन दोन्हीपैकी ज्याचा स्लॉट खाली असेल तिथे. म्हणजे ए आणि बी किंवा 1 आणि 2 ही आपली लोक आपल्या अपलाईनच्या अंडरमध्ये इन्कम जाते त्यांची, त्यांना इन्कम मिळते, राईट आहे. जसा पण 3 नंबरचा व्यक्ती येतो, ती इन्कम 100% आपल्याला येते. 4 नंबरचा व्यक्ती येतो आपल्या स्लॉटमध्ये, ती इन्कम आपल्याला येते. आणि 5 नंबरचा व्यक्ती येतो, ती पण इन्कम येते. म्हणजे एका स्लॉटमध्ये आपल्याला या 3 इन्कम आल्या तर व्यक्ती खुश राहणार का नाही राहणार. 3 इन्कम म्हणजे, फॉर एक्झाम्पल, आपण हा व्हर्च्युअल स्पेस $10 खरेदी केला, तर त्या $10 मध्ये लोकांनी पण $10 जागा खरेदी केली, तर आपल्याला $30 ऑटोमॅटिक आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे
300%. जसा आपण 6वा व्यक्ती येतो तर हा स्लॉट रिसायकल होतो. रिसायकल म्हणजे काय? 7वी जागा नाही आणि 7वा व्यक्ती आपला आला तर त्याला जागा पाहिजे म्हणून हा रिसायकल होतो. रिसायकल म्हणजे परत खाली, परत जसाच्या तसा ऑलरेडी या पद्धतीने होतो खाली. मग 7वा व्यक्ती आला तर 1 नंबरला बसतो ती इन्कम वरती. 8वा व्यक्ती आला 2 नंबरला बसतो ती इन्कम वरती. 9वा तुम्हाला, 10वा तुम्हाला, 11वा तुम्हाला. म्हणजे या स्लॉटची तुम्हाला नंबर लक्षात ठेवायचे. 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर हे पैसे तुम्हालाच मिळणार. परत एकदा खुश. 6वा व्यक्ती आला म्हणजे 12वा रिसायकल. असा किती वेळा? जेवढ्या वेळा तुमच्या टीम मध्ये तुमच्या माध्यमातून, तुमच्या लोकांच्या माध्यमातून, वरच्याच्या माध्यमातून, बाजूवाल्याच्या माध्यमातून जेवढी पण लोक तुमच्या अंडर तुमच्या स्लॉट मध्ये येतील, तुम्हाला प्रति स्लॉटच्या रिसायकल वरती 300% प्रॉफिट. 300% प्रॉफिट आतापर्यंत मी कुठे बघितला नव्हता. याच्यासाठी प्रति रिसायकलला तुम्हाला रिपर्चेस नाहीये, रिऍक्टिव्हेशन नाही, रजिस्टर नाही. एकदाच खरेदी केलंय, लाईफ टाईम तुम्ही इन्कम घेऊ शकता. S3चा स्लॉट कसा चालतो? जसा पहिला व्यक्ती आला इन्कम आपल्यालाच, दुसरा व्यक्ती आला इन्कम आपल्यालाच. 2 इन्कम जर आपल्याला स्टार्टिंगला आला तर माणूस खुश होणार का नाही होणार? 100%. राईट आहे? बघा कसा हसतोय. चेहरा एकदम खुलला. आणि तिसरा व्यक्ती आल्यानंतर हा रिसायकल होतो म्हणजे परत खाली. म्हणजे काय? परत असा परत स्लॉट या पद्धतीने होतो. परत दुसरा व्यक्ती आला, आपल्याला पैसे. तिसरा व्यक्ती आला, आपल्याला पैसे. परत हसणार आपण मस्त छान. आणि तिसरा व्यक्ती आला रिसायकल. कुठपर्यंत? सेम कंडिशन सेम. जोपर्यंत आहेत तोपर्यंत. या पद्धतीने आपलं जास्तीत जास्त किती? तर 200% S3चा स्लॉट तुम्हाला कमवून देतो आणि S6चा स्लॉट आपल्याला 300% कमवून देतो. आपल्याजवळ 12 स्लॉट आहेत. किती स्लॉट घेतले पाहिजे? तर आम्ही प्रत्येक व्यक्तीला सांगतो तुमची मर्जी. तुम्हाला पैसे किती कमवायचे आहेत, तुमच्याजवळ पैसे किती मॅनेजमेंट आहे आणि तुमची काम करण्याची क्षमता किती आहे, त्या पद्धतीने तुम्ही स्लॉट घेऊ शकता. इथे तुम्हाला दाखवलेले 4 स्लॉट पासून तुम्ही सुरुवात केली. पहिल्या स्लॉटची किंमत आहे $10, दुसऱ्याची 18, तिसऱ्याची 32, चौथ्याची 58. आपल्याला 1 बाय 1 खरेदी करायचे. म्हणजे तुमचे जवळ $32 आहेत, तर तुम्ही डायरेक्ट तिसरा नाही खरेदी करू शकत. तुम्ही पहिला ऍक्टिव्हेट केला तर दुसऱ्याची परमिशन आहे, दुसरा केला तर तिसऱ्याची. समजा सपोज आपण 4 स्लॉट खरेदी केले. 4 स्लॉटची किंमत होते टोटल 12,500. 12,500 मध्ये आता तुम्ही जो मोबाईलवरती हा व्हिडिओ बघताय तो मोबाईल पण 12,500च्या डबलच्या किमतीचाच असणार. ही माझी गॅरंटी. म्हणजे आपण आपल्या एन्जॉयमेंटसाठी, आपल्या प्रेस्टेजसाठी जर एवढे पैसे लावू शकतो, तर नक्कीच आपल्या बिझनेससाठी आपण 12,500 कमीत कमीत लावले पाहिजे. याच्याने आपल्याला व्हर्च्युअल 4 जागा मिळणार आपल्या मोबाईलमध्ये. आणि त्या जागेवरती जसे पण हे पॉइंट दिसतात तसा एक एक व्यक्ती आला तर आपली इन्कम कशी होणार? पहिला व्यक्ती आला 4 जागा त्याने पण खरेदी केल्या तर तो आपल्या 4ही जागेमध्ये येणार. आपल्याला 2,920 रुपयाची इन्कम मिळणार. राईट आहे? त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती आला परत 2,920 रुपये येणार. तिसरा व्यक्ती आला तर आपल्याला 7,770 रुपयाची इन्कम मिळणार. चौथा व्यक्ती आला 10,690 मिळणार. 5वा व्यक्ती आला 10,690 असे मिळणार. 5 लोकांवरती आपली टोटल इन्व्हेस्टमेंट 5 लोकांची किती होते? 12,500 ने बारे बारे पंचे 60,000 होते जवळ-जवळ. 60,000 वरती 10% आपण तुम्ही बघू शकता 10% आपल्या रॉयल्टी आणि परफॉर्मन्स मध्ये जातात. तर 90% इन्कम ऑन दी स्पॉट आपल्याला मिळते. तर टोटल आपल्याला किती मिळते? तर 34,900 आपल्याला मिळते. आणि सिस्टम नुसार जे 2 वरचे वरती जात आहेत, राईट आहे, अपलाईनला जात आहेत, तर उर्वरित अमाउंट ही आपल्या अपलाईनला जाते. आपल्यामध्येच ही इन्कम डिस्ट्रीब्यूट होते. मला ही गोष्ट खूप आवडली. आय थिंक तुम्हाला ही गोष्ट क्लिअर समजली असेल. प्रति व्यक्तीपासून आपली इन्कम बनते आणि इन्कम बनते 100% डिस्ट्रिब्युशन. खूप छान. जर तुम्ही एक स्लॉट वाढवला, 5 स्लॉट खरेदी केले, तर 5 लोकांनी 5 स्लॉट खरेदी केले, तर तुम्ही ₹63,340 कमवता एका रिसायकलच्या मागे. अशा तुम्ही महिन्याभरात 1 रिसायकल करा, 2 करा, 5 करा, 10 करा. तुमची क्वालिटी आणि तुमची कॅपॅसिटी आणि तुमचा काम करण्याचा तरीका कसा आहे त्या पद्धतीने. जर तुम्ही 6 ने स्टार्ट करता, 41,500 जर तुम्ही देताय, तर टोटल तुमची इन्कम बनते एका रिसायकलवरती 1,31,800. एवढा मोठा जबरदस्त बिझनेस आपल्याला कसा केला पाहिजे? तर त्याच्यासाठी एकदम सुविधा एकदम सोपी आहे. कुठली आहे? तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर
अँड्रॉइड असेल तर प्ले स्टोअर आणि ऍपल असेल तर तुम्हाला ऍप स्टोअर वरनं हे 3 ऍप्लिकेशन आपल्याला अवेलेबल आहेत. त्याच्यातला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचा. आम्ही प्रमोट करतो टोकन पॉकेट. जर तुम्ही टोकन पॉकेट डाउनलोड केला तर तुम्हाला नंतर आम्ही देणार पोल. पोल कसे देणार तर तुमच्याजवळ टोकन पॉकेट डाउनलोड केल्यानंतर हे 12 सिक्रेट कीज बाहेर येणार. ही कीज असणार आहे, ही तुमच्या बिझनेसची सक्सेस की असणार आहे. ही कोणाला ही याला सिक्रेट कीज बोलतात. हे कोणाला शेअर करायचे नाही. जर हे दुसऱ्या कोणावर दिले गेले तर तो तुमचा बिझनेस पार्टनर बनू शकतो. म्हणजे काय, तुमचा आयडी तोच ओपन करू शकतो ज्याच्याजवळ हे 12 कीज आहेत. म्हणून या कोणाला द्यायचे नाही, हे सिक्रेट ठेवायचंय. जसा पण तुमचा टोकन पॉकेट ओपन होतो तर तुम्हाला ह्या पद्धतीने ऍड्रेस तिथे असणार. ऍड्रेस म्हणजे एक लिंक असते, राईट. हे आपण युएसडीटी मध्ये काम करतो, पोल मध्ये काम करतो. आपली पॉलिकॉन ब्लॉकचेन आहे तर आपल्याला पोल लागतात. जसा पण हा ऍड्रेस आला तर तुम्हाला ज्याने लिंक दिले तो तुम्हाला प्रोव्हाइड करणार पोल आणि युएसडीटी. तुम्हाला ज्या स्लॉट जेवढे स्लॉट घ्यायचे तेवढे, जर तुमचे जवळ डॉलर असतील तर इट्स ओके, नसतील तर तुम्हाला तो व्यक्ती अरेंज करून देणार. तुम्हाला फक्त ऍड्रेस सेंड करायचा आहे आणि त्या प्राइसचे पैसे सेंड करायचे आहेत. तुम्ही सेंड केल्यानंतर तुमचा स्टार्ट होतो बिझनेस. आणि हा बिझनेस आहे न्यू ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट. नक्कीच. कारण हा बिझनेस एवढा मोठा आहे का आज क्रिप्टोचा दौर आहे आणि क्रिप्टोमध्ये जी जी लोक आलेली आहेत त्याने लाखो करोडो रुपये कमवलेले आहेत. तुम्ही बार बार हा व्हिडिओ बघा, अनेक बार, म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे तर तुम्ही तो रोज बघा, 2 दिवसात बघा, 3 दिवसात बघा आणि नंतर निर्णय घ्या, काही हरकत नाही. पण स्टार्टिंगला निर्णय घेतला तर तुम्ही ए मध्ये जर आलात तर तुमच्या अंडरमध्ये आमच्या टीम मधल्या काही लोकांची एंट्री होऊ शकते. तर ज्याने हा तुम्हाला व्हिडिओ सेंड केलेला आहे त्याला भेटा, लगेच कॉल करा आणि या बिझनेसची प्रॉपर सुरुवात करा. जी पण तुम्हाला जो पण सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट आमच्याकडनं तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. थँक्यू व्हेरी मच. आशा करतो तुम्ही एक सेकंदाचाही टाइम न घालवता या बिझनेसची सुरुवात कराल आणि हा बिझनेस होतो व्हर्च्युअल स्पेस, राईट आहे, आणि ऑनलाईन. थँक्यू व्हेरी मच.